नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. Friends, today we shall begin the first poem from Standard 8, Be the Best. Unit number 1, 1.1, Be the Best. मित्र हो, आज या व्हिडिओमध्ये आपण वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी घेऊया. चला तर मग सुरुवात करूया आपण. फर्स्ट सी हिअर, चिट चॅट. बरोबर आहे, चिट चॅट, गप्पा गोष्टी. बरोबर. वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी, वॉर्मिंग अप. ह्या वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी ज्या असतात मित्रांनो, ह्या तुम्हाला ह्या ज्या जो टॉपिक तुम्ही शिकणार आहात त्या संदर्भात तयार करत असतात आपल्याला. These activities are made or given or introduced to you to give you or to prepare you for the text that you are going to study, for the lesson that you are going to study. ओके, समजतंय तुम्हाला? म्हणजे जसं व्यायाम करताना आपण वॉर्मिंग अप करतो ना, तशा पद्धतीने हे असतं. चला तर मग बघूया चिट चॅट ॲक्टिव्हिटीज. ओके, फर्स्ट क्वेश्चन सी. हॅव यू गॉट अ प्राइज इन एनी कॉम्पिटिशन? प्रश्न काय आहे? हॅव यू गॉट अ प्राइज इन एनी कॉम्पिटिशन म्हणजे तुम्हाला आजपर्यंत कधीही कोणत्याही स्पर्धेमध्ये काही बक्षीस मिळाले आहेत का? सो आन्सर कॅन बी येस और नो. ओके, नेक्स्ट. हाऊ डिड यू फील ॲट दॅट टाइम? मग तेव्हा तुम्हाला काय वाटलं सांगा बरं. हाऊ डिड यू फील ॲट दॅट टाइम? त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं? गुड? नो? इफ यू हॅव द prize in your hand, you will feel good. कसं वाटेल? चांगलं वाटेल की नाही? You will be happy. Next, have you ever failed in your efforts? तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये कधी अपयशी ठरला आहात का? आन्सर कॅन बी येस, है की नाही? आपल्या प्रयत्नामध्ये कधी कधी आपल्याला अपयश होतं. युअर आन्सर मे डिफर, यू मे से नो. ओके, कधी कधी तुम्ही नो ही म्हणू शकता. नेक्स्ट, हे फक्त येस नो टाईप प्रश्न आहे हा. हॅव यू एव्हर. नेक्स्ट, डू यू थिंक वी शुड ॲक्सेप्ट सक्सेस ॲज वेल ॲज फेल्युअर? तुम्हाला असं वाटतं का की आपण वी शुड ॲक्सेप्ट सक्सेस ॲज वेल ॲज फेल्युअर? यश हे अपयशा एवढंच आपण, किंवा सॉरी, डू यू थिंक वी शुड ॲक्सेप्ट सक्सेस ॲज वेल ॲज फेल्युअर? म्हणजेच काय, यश आणि अपयश या दोघही गोष्टी आपण ॲक्सेप्ट केल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? युअर आन्सर कॅन बी येस और नो. बरोबर आहे. पॉझिटिव्ह आन्सर येस. If we accept success, then we should also accept failure too. बरोबर नाही? यश आपण स्वीकारतो, कधी कधी आपल्याला अपयश येतं, तर आपण अपयशाने सुद्धा नाराज व्हायचं नाही. वी शुड ऑल्सो ॲक्सेप्ट फेल्युअर टू. ओके, नेक्स्ट. व्हॉट विल बी युअर रिॲक्शन इफ यू आर नॉट सिलेक्टेड इन अ टीम? बघा, एखाद्या टीममध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं नाही तर तुमची काय प्रतिक्रिया असेल? यू विल बी डिसअपॉइंटेड. बरोबर आहे, तुम्ही नाराज व्हाल. यू विल फील सॅड, यू विल बी अनहॅपी. ओके, चला मग आता पुढे जाऊया. बघा, नेक्स्ट. A1, रीड अलाउड द फॉलोइंग सेट्स ऑफ
वर्ड्स. बघा आता या ठिकाणी बघा शब्दांचे काय दिले, सेट्स बघा. ए सी रिव्हर. आता हे काय सांगितलं आपल्याला, रीड अलाउड, वाचायचे कसे, मोठ्याने. बघा मी वाचतो बघा. फर्स्ट रिव्हर, स्ट्रीम, सी, ओशन. बी सी हिल, स्टोन, माउंटेन, रॉक. सी प्लांट, सैपलिंग, ट्री, सीड. नेक्स्ट चाइल्ड, adult, baby, youth. Now see the big question. What is that? Rearrange each of the above sets of words according to see according to the increasing order of their length or ग्रोथ. बघा आता इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर लेंथ ऑर ग्रोथ म्हणजे वर जे शब्द दिलेले आहेत त्यांची आपल्याला क्रम कसा लावायचा आहे, अकॉर्डिंग टू देअर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर साईज ऑर ग्रोथ. म्हणजे बघा आता जसं म्हटलंय पहिलं, फर्स्ट रिव्हर म्हणजे काय, नदी. स्ट्रीम म्हणजे एखादा ओढा. सी म्हणजे समुद्र. आणि ओशन म्हणजे महासागर. मग आपल्याला त्याच्या साईजनुसार, ग्रोथनुसार आपल्याला त्याचा क्रम लावायचा. बरोबर. मग पहिले काय घ्यावं लागेल आपल्याला, छोटासा ओढा म्हणजे काय, स्ट्रीम. बरोबर आहे. मग पहिलं आपण घेतलं स्ट्रीम. बघा स्ट्रीम. ओके. नंतर काय येईल, स्ट्रीम नंतर रिव्हर. ओके. रिव्हर नंतर सी. आणि सी नंतर लास्ट ओशन, महासागर. बरोबर आहे. बघा तसंच दुसरंही बघूया आपण. हिल म्हणजे टेकडी, स्टोन दगड, माउंटेन पर्वत, रॉक खडक. मग सुरुवात कुठून करणार, स्टोन पासून. बरोबर. फर्स्ट स्टोन दगड, नंतर काय स्टोन, नंतर रॉक खडक ROCK, नंतर हिल टेकडी आणि शेवटी माउंटेन MOUNTAIN. बघा बरोबर. आता त्यानंतर पहा प्लांट, सॅपलिंग, ट्री, सीड. बघा आता याच्यामध्ये बघा प्लांट एक वनस्पती ज्याला म्हणतो आपण. सॅपलिंग छोटेसे रोप. ट्री झाड मोठे. आणि सीड म्हणजे बी. सीड पासून सुरुवात करावं लागेल आपल्याला, छोट्यापासून. बरोबर आहे. सीड नंतर सॅपलिंग नंतर प्लांट आणि शेवटी ट्री. बरोबर आहे. तसंच बघा शेवटचं चाइल्ड, ॲडल्ट, बेबी, यूथ. सर्वात अगोदर घेणार पहिले काय येईल, बेबी. बरोबर, लहान मूल. त्याच्यानंतर चाइल्ड. त्याच्यानंतर व्हॉट्स नेक्स्ट, यूथ तरुण. आणि ॲडल्ट म्हणजे प्रौढ. ओके. बघा अशा पद्धतीने हे आपल्याला भरायचं होतं. आता पहा नेक्स्ट काय पहा, इन युअर प्री प्रायमरी क्लासेस यू मस्ट हॅव लर्न द स्टोरी ऑफ. बघा काय दिलेलं आहे, कसली स्टोरी म्हटलेली आहे, स्टोरी ऑफ द लायन अँड द माऊस. पहा स्टोरी ऑफ द लायन अँड द माऊस. लायन अँड द माऊस. बरोबर आहे. म्हणजे काय, सिंहाची आणि उंदराची गोष्ट तुम्ही प्री प्रायमरी क्लासेसमध्ये जरूर ऐकलेली असेल, स्टडी केली असेल. रीड इट इन इंग्लिश अँड फिल इन द गॅप्स युझिंग द वर्ड्स गिवन इन द बॉक्स. बघा खाली बॉक्समध्ये काही शब्द दिले. बघा आपण थोडं जाऊया खाली. हे पहा येलो याच्यामध्ये हा बॉक्स दिला, याचे तर शब्द दिले. हे दीज वर्ड्स वी हॅव टू फिल
in these gaps, okay, and complete the story. Also we'll have to give the moral of the story. बघा मग कसं करूया. चला पहिले हे शब्द काय हे बघून घेऊ. बघ काय. फर्स्ट वर्ड हेल्प, मदत करणे. अँग्रीली, रागाने. कॉट, पकडणे. फॉरेस्ट, फॉरेस्ट हा फॉरेस्ट. माउस, उंदीर. किल, मारणे, ठार करणे. रोअर, गर्जना करणे. फ्री म्हणजे सुटका. चिवड, चावणे वगैरे. हर्ड, ऐकले. लाफ्ट, हसले. हसला, हसली, हसली. बरोबर. चला मग लेट्स मूव. बघा आता. अ लायन वॉज स्लीपिंग इन अ काय येईल. अ लायन वॉज स्लीपिंग, झोपलेला होता. कुठं. इन अ फॉरेस्ट. बरोबर आहे. मग या ठिकाणी आपल्याला फॉरेस्ट शब्द भरावा लागेल. बरोबर. असा व्यवस्थित तो भरून घ्यायचा. अ लायन वॉज स्लीपिंग इन अ फॉरेस्ट. अ माउस स्टार्टेड प्लेइंग ऑन हिम. बघा एक सिंह झोपलेला होता जंगलात आणि एक उंदीर त्याच्या अंगावर खेळू लागला. द लायन गॉट अप, उठला. कसा. त्याला काय आला असेल. अँग्रीली, रागाने. बरोबर आहे की नाही. गॉट अप अँग्रीली, संतापाने तो उठला. ही कॉट द माउस अँड वॉज रेडी टू, त्याने पकडला त्या उंदराला. अँड वॉज रेडी टू, पकडल्याबरोबर काय. रेडी टू काय करायला लागला असेल तो. बघा हा शब्द दिसतोय. हा शब्द तिथे येईल ना. रेडी टू किल, रेडी टू किल इट, त्याला मारायला तो तयार होता. रेडी टू, पहा संतापला ना तो, त्यामुळे तो त्याला डायरेक्ट मारून टाकणार होता. मग काय. द माउस, बघा आता शब्द येईल हा. बरोबर आहे. द माउस. द माउस बेग, बेग म्हणजे गयावया करणे. या ठिकाणी अर्थ ऍक्च्युअली बेग या शब्दाचा अर्थ भीक मागणे होतो, परंतु इथं हा जो आहे शब्दशः अर्थ न घेता हा कॉन्टेक्च्युअल मिनिंग ज्याला म्हणतो. द माउस बेग द लायन टू लिव्ह इट, त्याला सोडून दे, मला सोडून दे, असं गयावया असं ना तो करू लागला तो उंदीर त्या सिंहाकडे. अँड सेड दॅट समडे इट वुड डॅश डॅश. काय. समडे इट वुड काय येईल तो. मी एखाद्या दिवशी तुला काय करेल बरं. हा शब्द येईल तिथे बघा. हेल्प, इट वुड हेल्प द लायन. ओके. मी कधीतरी तुला मदत कर असं सांगून सोडून दे असं तो म्हटला. द लायन डॅश डॅश अँड लेट इट गो. मग यावर काय झालं असेल. तो सिंह हसला असेल की नाही. द लायन लाफ्ड, हा शब्द आहे. द लायन लाफ्ड, LAUGHED. द लायन लाफ्ड अँड लेट इट गो. तो हसला आणि त्याने जाऊ दिलं त्या उंदराला. वन डे द लायन वॉज डॅश डॅश इन अ नेट सेट बाय हंटर्स. काय झालं असेल. लायन, हा पहा शब्द कॉट, पकडला गेला. वॉज कॉट. वन डे द लायन वॉज कॉट. बघा पॅसिव्ह रचना आहे. He was caught in a net set by hunters. He dash dash loudly as he tried too hard to escape. काय असेल त्याने गर्जना केली असावी. बरोबर. हा शब्द रोअर कुठे आहे बघा. ही रोअर, ROARED. He roared loudly as he tried too hard to escape. The mouse dash dash the lion and came. म्हणजे काय. हर्ड, ऐकलं. बरोबर आहे. द माउस हर्ड, हिअरचा पास्ट टेन्स आहे तो. हर्ड द लायन अँड केम, आला, ऐकला त्याने गर्जना ऐकली आपल्या मित्राची आणि तो आला. इट डॅश डॅश अप द नेट विथ इट्स शार्प टीथ. त्याने काय केलं असावं बघा. चिवड हा शब्द या ठिकाणी CHEWD. चिवड म्हणजे तोडणे. ही चिवड अप द नेट विथ इट्स शार्प टीथ. त्याच्या दातांनी त्याने ते नेट जाळं तोडलं असावं. बरोबर आहे. शार्प टीथ. अँड सेट द लायन फ्री, शेवटचा शब्द राहिला, आणि त्याने लायनला मुक्त केलं. ते
झाडं तोडून. ओके, गोष्ट लक्षात आली मित्रांनो. ही गोष्ट तुम्ही लहानपणी पण शिकले असाल. आता हे इट इज इन इंग्लिश. व्हॉट इज द मॉरल ऑफ द स्टोरी? या स्टोरीचं मॉरल काय आहे? बघा, आपण मॉरल घेऊ शकतो. अ फ्रेंड इन नीड, अ फ्रेंड इन नीड is a friend indeed. संकटाच्या वेळी जो कामात येतो तोच खरा मित्र. अजून काय? अजून दुसरा जर विचार केला तर आपण असं लिहू शकतो, वी शुड नॉट लुक डाऊन अपॉन अदर्स, किंवा वन शुड नॉट लुक डाऊन अपॉन, और नेव्हर, कधीही दुसऱ्यांना कमी समजू नये. नेव्हर लुक डाऊन, नेव्हर लुक डाऊन अपॉन. लुक डाऊन अपॉन म्हणजे कमी समजणे. नेव्हर लुक डाऊन अपॉन अदर्स. ओके, लुक डाऊन अपॉन, बघा, कमी लेखणे, कमी लेखू नये दुसऱ्यांना, कधी कमी लेखू नये. ओके, अशा पद्धतीने ही वॉर्मिंग ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी पाहिली मित्रांनो. ओके, वी शॅल स्टॉप हिअर. आपण इथं थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कविता घेऊया. ओके, थँक्यू फ्रेंड्स. ही ॲक्टिव्हिटी लिहा, आपल्या वहीतही लिहा. ओके, थँक्यू.